खरं म्हणजे आपण सगळे भारतात जन्माला आलो हे आपलं अत्यंत मोठं भाग्य आहे. कारण या जगामध्ये भारत असा एकमेव देश आहे ज्या देशामध्ये धर्म आहे, ज्या देशामध्ये साहित्य आहे, ज्या देशामध्ये परंपरा आहेत, ज्या देशामध्ये संस्कृती आहे, ज्या देशामध्ये धर्म आहे, असा एकच देश आहे जगामध्ये, तो म्हणजे भारत देश. जगात भारत असा एकच देश आहे ज्या देशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. भारत असा एकच देश आहे ज्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. भारत असा एकच देश आहे ज्या देशामध्ये सर्वात जास्त उत्सव साजरे केले जातात. तुम्ही पहा, भारतात जेवढे उत्सव साजरे केले जातात तेवढे उत्सव जगाच्या पाठीवर कोणत्याही देशामध्ये साजरे केले जात नाही. भारतामध्ये उत्सवाची परंपरा मोठी दिव्य आहे महाराज. आपण कोणत्या निमित्तानं उत्सव करतो का? उत्सवाच्या माध्यमातून आम्हाला आनंद पाहिजे का? आम्ही मूळ आनंद रूप आहोत ना. आमच्या संतानात जगणं रटाळ मान्य नाही. आमचं जगणं उत्साही असावं, आपल्या जगण्याला आनंद असावा, विचाराचं सौंदर्य आपल्याला असावं आणि आपल्या जगण्याचा सुगंध यावा, याकरता आम्हाला उत्सवाची परंपरा आमच्या संतांनी दिलेली आहे महाराज. आमचं जगणं सुंदर असावं, आपलं जगणं प्रसन्न असावं, उगीच मरण येत नाही म्हणून जगणं ते आमच्या संतांना मान्य नाही. आपल्या जगण्याला आकार असावा, गंध असावा, याकरता आम्हाला उत्सव पाहिजे. कोणतं का निमित्त असे ना, आम्हाला उत्सव पाहिजे. तुम्ही पहा ना, भारतात आपलं कॅलेंडर पहा, आपल्या कॅलेंडरचा प्रत्येक महिन्याचा बारीक विचार करा. प्रत्येक महिन्यात 2-4 तरी तुम्हाला उत्सव सापडतील का? आपण उत्सवप्रेमी माणसं आहोत महाराज, उत्सवप्रेमी. आम्हाला उत्सव पाहिजे. कोणतं निमित्त माहीत नाही. भागवतामध्ये कथा येते, यशोदा एक दिवशी अंगणामध्ये आली आणि ते सर्व मैत्रिणींना म्हणू लागली, अरे चलो रे चलो, आज गोकुल में उत्सव मनाओ. क्यों? क्योंकि आज मेरे लाला ने करवट बदलली है. विठल विठल म्हणजे आपल्या बाळानं कूस बदलावी तरी उत्सव व्हावा अशी आपली अपेक्षा असते. उत्सवी आमचं जीवन आहे. का आम्हाला उत्सव पाहिजे? खरं सांगू तुम्हाला, आपण ज्या सृष्टीत राहतो ना, ही सृष्टी मोठी उत्सवी आहे. ऐकत राहा. आपल्या अवतीभोवती रोज उत्सव घडतो, पण आपल्या तिकडे लक्ष नाही. आपण आपल्या कामामध्ये आणि उपजीविका करण्यामध्ये एवढे व्यस्त आहोत ना, आपल्याला आजूबाजूचं सौंदर्य पाहायला वेळ नाही म्हणून आपण दुःखी आहोत. माणसाच्या गरजा वाढल्या आणि त्या गरजांच्या पाठीमागे त्याची धावपळ पण वाढली आणि त्या धावपळीमागे आपल्या अवतीभोवतीचा आनंद, अवतीभोवतीचं सौंदर्य आपण पाहण्याला विसरलो. पहा, सूर्य रोज उगवतो आणि रोजच उगवायचं आहे म्हणून ॲज अ मशीन म्हणून तो उगवत नाही. त्याचं उगवणं किती सुंदर आहे महाराज. आहे की नाही? उगवणं किती सुंदर. आपण खेड्यात राहता, आपल्याला कळेल. सूर्योदय आपण रोज पाहता, किती गोड सूर्य उगवतो रोज. गडद अंधाराला बाजूला करत तेजाची एक शलाका पूर्व दिशेला उमलते, पूर्व दिशेला लालिमा पसरते. त्या लालिमेतून पिवळसरपणा येतो आणि हळूच अरुणोदय होतो. त्या अरुणोदयातून आणि मग अंधाराचं साम्राज्य हळूहळू नष्ट होतं आणि प्रकाशाचा सुवर्ण काळ सुरू होतो. आणि करता 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 संपूर्ण विश्व प्रकाशाच्या पर्वामध्ये न्हावून निघतं आणि आपलं जगणं सुरू होतं, नित्यनेम सुरू होतो. आपल्या जगण्याला आपण संकल्प बांधून पुन्हा त्या ठिकाणी सुरुवात करतो, एक नवीन आकांक्षा घेऊन. किती गोड उगवतो सूर्य. त्याचं हे रोज उगवणं म्हणजे हा या सृष्टीतला एक प्रकारचा उत्सव आहे. ऐका, जसं त्याचं उगवणं उत्सव आहे ना, तसं त्याचं मावळणं हा सुद्धा एक प्रकारचा उत्सव आहे. किती गोड आवडतो का मावळतो सूर्य, किती गोड मावळतो. पहा, एरवी दुपारी 12-12:30 वाजता जो सूर्य नजर टिकू देत नाही, संध्याकाळी 6:30 वाजता जाताना किती सुखद अनुभव देतो की नाही. पश्चिमेला लाल रंगाचा गोळा सर्व जगाचा निरोप घेतो आणि तुम्हाला सांगतोय, गड्यांनो, तुम्हाला फार दिवसभर तापवलंय, आता तुम्ही माझ्या जाण्याचा सोहळा पहा आणि मग आनंदी व्हा. म्हणून लोक मावळता सूर्य पाहण्याकरता सनसेट पॉइंटला जातात. का बरं? आनंदी होण्याकरता. तोरणमाळ, महाबळेश्वर, सापुतारा कशा करता? मावळता सूर्य पाहावा आणि आम्हाला आनंद मिळावा. तो सूर्य सांगतो, मी चाललोय पुन्हा उगवण्याकरता. मी आज जातो म्हणून माझा शेवट झाला असं समजू नका. काही काळापुरता तुम्ही निवांत विश्राम करा आणि उद्या सकाळी पुन्हा तुम्हाला धावपळ करण्याकरता मी येणारच आहे. त्याचं मावळणं हा या सृष्टीतला उत्सव आहे. ऐका ना, पोपट मिरच्या खातो आणि गोड बोलतो, खातो तिखट आणि बोलतो गोड. आपलं उलट आहे ना, आपण खातो गोड, पोपट तिखट खातो आणि गोड बोलतो. तिखट खाऊन पोपटाचं गोड बोलणं हा या सृष्टीतला उत्सव आहे. फुलाफुलावर फिरणारी ती मधुमक्षिका मध गोळा करते, मकरंद गोळा करते आणि एका पोळ्यामध्ये भरते. त्या पोळ्यामध्ये माधुर्य भरते. मला सांगा ना ताई, त्या मधमाशीनं मधामध्ये गोडवा भरण्याकरता, माधुर्य भरण्याकरता साखर कोणत्या कारखान्यातून आणली हो? कुठून आणली का? पण नाही, तिचं सहज
सहज त्या क्रिया घडतात आणि त्या मधामध्ये गोडवा भरतो. का? या मधामध्ये गोडी भरण्याची जी प्रक्रिया आहे हा या सृष्टीतला उत्सव आहे. उत्सव आहे. आकाशामध्ये काळे ढग जमा झाले की शेतातला मोर एक पाय दुमडून पिसारा फुलून नृत्य करायला लागतो, नाचायला लागतो. मला सांगा ना, त्याचं नाचणं तुम्ही पाहिलंय कधी? किती गोड नाचतो. महाराज मला सांगा, त्या मोराला नाचणं शिकण्याकरता कोणती डान्स अकॅडमी जॉईन करावी लागली का हो? नाही. पण त्याचं नाचणं हा या सृष्टीतला उत्सव आहे. एखादा शेतकरी बी टोचतो जमिनीमध्ये आणि त्याला अंकुर फुटतो आणि त्या कणसामध्ये दाणे भरतात. एकाचे लाख होण्याची जी प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रिया या सृष्टीतला उत्सव आहे. उत्सव आहे. मला खूप सांगता येईल. एखादा शेतकरी दिवसभर शेतामध्ये काम करतो, वरून सूर्य तापलेला असतो, जमीन खाली तापाने फणफणलेली असते, अंगाची लाही लाही होते, खूप शरीर गरम होतो, घामाघूम देह होतो आणि अचानक काम करता करता एखादी थंडगार वाऱ्याची झुळूक येते, त्याच्या शरीराला स्पर्श करते आणि काही क्षण, अगदी काही क्षण स्वर्गीय सुखाचा आनंद देते. आणि अशा वाऱ्याचं थंड वाहणं हा या जगातला, प्रकृतीतला, सृष्टीतला उत्सव आहे. मग एवढ्या उत्सवी सृष्टीचे आपण जर सभासद असू तर आपलं रटाळ जगणं देवाला आवडेल का हो तात्या? नाही. आपलं मुडदूसपणाचं जगणं आवडेल का? आपलं जगणं उत्सवी असावं, बहरदार असावं. आणि म्हणून आपल्याला विचारांची प्रेरणा मिळावी म्हणून साधू संतांनी उभा केलेला हा एक प्रकारचा फार मोठा कुंभमेळा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझे गुरुजी म्हणायचे, महाराज गावात होणारा सप्ताह सामान्य समजू नका. मग गावात होणारा सप्ताह तो त्या गावातला कुंभमेळा असतो. ऐकताय तुम्ही सगळे? कुंभमेळा असतो. सध्या कुंभ सुरू आहे. कुठे? प्रयागला कुंभ सुरू आहे. पण त्या कुंभापेक्षा हा कुंभ श्रेष्ठ आहे. का? कारण त्या कुंभामध्ये पाण्याचं तीर्थ आहे आणि या कुंभामध्ये ज्ञानाचं तीर्थ आहे. पाण्याच्या तीर्थापेक्षा ज्ञानाचं तीर्थ महत्वाचं आहे. भगवान म्हणतात ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगात कोणतीच नाही. त्या कुंभामध्ये किती गर्दी आहे. साधू संतांचं ऐका ना, त्या कुंभापेक्षा हा कुंभ श्रेष्ठ आहे. का? कारण त्या कुंभामध्ये पर्वणी काळामध्ये स्नान मिळेलच याची काही खात्री नाही. आता किती गर्दी झाली तिथे, चेंगराचेंगरी झाली, किती लोक मेले पर्वणी काळामध्ये. त्या मौनी अमावस्याला नाशिकला कुंभ भरला होता महाराज. इतकी गर्दी, पाय ठेवायला जागा नाही. आणि त्या नाशिकच्या कुंभामध्ये जो तो जायचा, गंगेमध्ये स्नान करायचा. कुंभाला दोन कारणाने लोक जातात. एक, काही काही लोक पुण्य मिळावं म्हणून जातात आणि काही काही लोक पाप धुता यावं म्हणून जातात. गर्दी भरली होती. त्या गर्दीमध्ये प्रत्येक जण जायचा, गंगेमध्ये पाप धुवायचा, बाहेर यायचा, पाप धुवायचा, बाहेर यायचा. आणि त्या गर्दीत एक कवी शिरला. आता हा कवी मोठा चिकित्सक राहतो. त्या कवीनं पाहिलं जो तो जायचा आहे, जातोय, पाप धुवून बाहेर येतोय, पाप धुवून बाहेर येतोय. मग त्या कवीनं पाहिलं. आता हा कवी मोठा चिकित्सक राहतो, कारण जे न देखे रवी ते ते देखे कवी. तो कवी पाहत होता, जो तो जायचा, पाप धुवून बाहेर यायचा. त्यानं ठरवलं आता सगळेच पाप धुत आहेत, आता आपण जायचं नाही. तो घरी आला आणि त्यानं गाणं लिहिलं, राम तेरी गंगा मैली हो गई. त्या गंगेपेक्षा ही ज्ञान गंगा श्रेष्ठ आहे. इथे नवचैतन्याचा आनंद आहे. दिने दिने नवम नवम. रोज सकाळी काकडा, रोज सायंकाळी हरिपाठ, रोज रात्री हरिकीर्तन. किती गोड वाटतं की नाही? असं वाटतं सप्ताह संपूच नाही, वाटतं की नाही? आता मी आलो तिकून, तुमचा सगळा मिरवणुकीचा कार्यक्रम चालू, किती गोड, सगळे अत्यंत मस्तीत नाचत होते आपल्या आपल्या धुंदीमध्ये. का? आम्हाला या निमित्ताने आनंद व्यक्त करायचा आहे. मिरवणूक संपली तरी काही मुलं इथे गाण्यावरती नाचतच होती. का बरं? आम्हाला आनंद पाहिजे. निमित्त कोणतं का असेना, त्या आनंदातून आम्हाला त्या ठिकाणी व्यक्त व्हायचं आहे. आणि असा आनंदोत्सव संपन्न करण्याचा एकच स्थान म्हणजे तो हा सप्ताह आहे. खरं सांगू महाराज, आज असे सप्ते गावागावामध्ये झाले पाहिजे. का? आज सप्त्याची फार मोठी गरज आहे. कारण सध्या एवढी एकच जागा राहिली आहे चांगलं सांगण्याची आणि चांगलं ऐकण्याची. का मी सप्ताह करावा? काय त्याचं कारण? तुम्हाला माहिती आहे, मागच्या वर्षी एक लग्न भारतात फार गाजलं. कोणाचं हो? अंबानीचं, अंबानीच्या मुलाचं, मुकेश अंबानीच्या मुलाचं, त्या अनंत अंबानीचं लग्न फार गाजलं महाराज. हजारो कोटी रुपये त्या लग्नामध्ये खर्च झाले माऊली. जो अंबानी परिवार भारतातला सर्वात श्रीमंत परिवार आहे. तुम्हाला माहिती नसेल कदाचित, अंबानी परिवार जेवढा श्रीमंत आहे तेवढा तो धार्मिक पण आहे, खूप धार्मिक आहे. आणि दरवर्षी त्या परिवारामध्ये भागवत कथेचं आयोजन असतं. पूजनीय प्रातस्मरणीय डोंगरे महाराज जोपर्यंत होते तोपर्यंत दरवर्षी महाराज त्यांच्याकडे कथा करण्याकरता जायचे. सद्गुरू डोंगरे महाराज. डोंगरे महाराज गेल्यानंतर रमेशभाई ओझा, कृष्णचंद्र ठाकूर ही सगळी मोठी माणसं, भागवत भास्कर ही सगळी मंडळी तिथं कथा करण्याकरता जातात. मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये जगप्रसिद्ध रामायणाचार्य मोरारी बापू त्यांच्याकडे कथा करून आले. आणि
पूर्णच्या पूर्ण परिवार 8 दिवस आपला मोबाईल बंद करून कथेच्या पंडालमध्ये बसलेला असतो. महाराज, कोण अंबानी परिवार तुम्हाला माहिती आहे? त्या मुकेश अंबानीचं नुसतं घरच 14,000 कोटीचं आहे. अँटिलिया हाऊस किती हजार कोटीचं? 14,000 कोटी नुसतं त्याचं घर आहे. एवढा श्रीमंत माणूस आनंदी होण्याकरता सप्ताह करतो, भागवत करतो, कथा करतो. एका उद्योगी मित्रानं प्रश्न केला, म्हणे का हो अंबानी शेठ, तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही वर्षभरातले 8 दिवस वाया घालवता? म्हणे कसं का? म्हणे तुमचा एक एक मिनिट लाख रुपये किमतीचा आहे आणि तरी तुम्ही काय मिळतो म्हणे तुम्हाला त्या मंडपात बसून? तुम्ही ऑफिसला जात नाही, कोणाशी संपर्क नाही, जगाशी डिस्कनेक्ट असता, फक्त कथा आणि कथा, सप्ताह काय तुम्हाला मिळतं त्यातून? फार गोड उत्तर अंबानी शेठने दिलं. मोठ्यांचे विचार मोठे असतात म्हणून मोठी माणसं मोठी असतात. त्यांचे विचार मोठे असतात. त्याने सांगितलं मला काय मिळतं हा विचार तूर्त बाजूला ठेवा, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्या मित्राला सांगितलं, म्हणे तुम्ही मोबाईल वापरता का हो? म्हणे मोबाईल वापरतो. मग सांगा ना, 22 तास मोबाईल चांगला चालावा म्हणून कमीत कमी 2 तास तरी तुम्ही त्याला कुठं लटकवता हो? चार्जिंगला.